नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज तारीख आहे मे महिन्याची 6 तारीख। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं की आमच्या वाडीवरती गावडेदादांच्या मुलीचा साखरपुडा पाहिलेला मागच्या व्हिडिओमध्ये। तर आज ते लग्न आहे, तर 12:30चं लग्न आहे। तर नवरा मुलगा आहे तो आमच्याच बाजूचं गाव आहे आंबवली, त्या गावातील आहे। तर 12:30चं लग्न आहे, त्यामुळे नवरा आता आलेला आहे, कारण का आता 11:30 वाजून गेलेले आहेत। तर चला आपण आता जाऊया आणि हे लग्न पाहूया। ऊन कडक आहे एकदम, चला जाऊया आता सध्या गावाकडे हे लग्नांचं सीझन चालू झालेलं आहे। तर जाता जाता सुचनबाई पण भेटला। असा आमच्या गावचा रस्ता आहे, हा सरळ रस्ता जातो तो आतले वडवली दिवारीला बाहेर पडतो। मनाली सर्वेश एकमेकांना हार घालतील तेव्हा कोणीही त्यांना उचलून घेण्याचा प्रयत्न करू नये। दोघांनीही एकमेकांना पाठावर उभं असतानाच हार घालायचे आहेत, सहकार्य करावं। मुलीचे मामा मुलीला घेऊन या। सोमूर्त सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं मंगलं शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान। गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो मयेन तनया शर्मन्वती वेदिका शुभमंगल सावधान। बलं दैव बलं तदेव लक्ष्मीपतेते गृहगो स्मरामि सावधान। अत्यासन्न सावधान अतिसमीप सावधान अतिशुभलग्न सावधान। दास्यो मे विष्णवे तुभ्यं ब्रह्मलोकं जिगेशयात् विश्वम्भर सर्वभूता साक्षिण्य सर्वदेवता इमां कन्यां प्रदास्यामि पितॄणां तारणाय।
इकडे 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 बघा. सर्व इकडे आमची मंडळी जेवणाची तयारी करतायत. प्रोग्राम आता उरकलेला आहे. सर्व आमच्या आंबोलीची मंडळी बघूया कोण कोण आलेत लग्नाला. तर हे बघा सर्व हे हो नमस्कार नमस्कार नमस्कार. कोण कोण आले आहेत होय? आणखी कोण आहे? बरे आहे ना? हो हो. तर बघा आता सर्व वाढपी तयार झालेले आहेत. पापड भात सर्व वाढपी आमचे दोपट बाबा पापड उडतील भाजीवाले तयार, जेवणारे पण तयार आहेत. बघा सर्व मंडळी आता जेवायला बसले. कोण कोण आलेत बघा. आणतायत डाळ आणतायत. सर्व मंडळी बसले जेवायला. बघा तर बघा सर्व मंडळी आमचे वयस्कर मंडळी आता काम करून थोडीशी आराम करतात बसले. आई बऱ्याच ठिकाण तिकडे वाढलाय जेवायला, इकडे वाढलाय बघा. इकडे पण छोटे छोटे वराडी मंडळी बसलेत जेवायला. लग्नाचं कार्यक्रम उरकलं. आता मी चाललो आहे कुठेतरी बाहेर. तर वरात अजून काय निघाली नाही. कोण येत आहे काय ताई? होय बरं ना? मी आता दिवारला लग्न झालं आटपलं. हो वरात नाही निघाली अजून, हाय बाकी आहे. हो ठीक मस्त. तर नवऱ्याला जायला अजून टाईम आहे. आता ऊन बऱ्यापैकी आहे. तर मग थोडं ऊन कमी झाल्यानंतरला निघतात, फोटो वगैरे काढायचे असतात. तर मग लेट निघतात. तर नवऱ्याबरोबर आलेली वराडी मंडळी असते ती अगोदर जाते. तर बघा असा काहीसा आमच्या गावचा रस्ता आहे. तुम्हाला पहिल्यांदाच असं भेटेल बघायला व्हिडिओमध्ये. हे आत्ताच थोडंसं खड्डे पडले होते, ते रिपेअर झालेत. इथे मोठे मोठे खड्डे पडले होते पण रिपेअर केले ते पण बघा. तर डांबर टाकत नाही व्यवस्थित, त्यामुळे ती टाकलेली म्हणजे आता रिपेअर केलेले सुद्धा खडी निघाली आहे. म्हणजे काहीच फायदा नाही. तर आमच्या गावापासून 2.5 किलोमीटरवरतीच हे चिंचघर हे गाव आहे.
आलं चिंचघर गाव. चिंचघर गावचं मंदिर जागमाता देवी. उजव्या बाजूला नायने गाव येतो. नायने ही रिक्षा आली नायन्यातून. काय चालू आहे मोठा डंपर बघा. ते रोवलेला मायनिंग आहे. इथे नायनेला येऊन डंप करतात आणि इथून मोठे डंपर आता आला ते डंपर इथून पुढे सप्लाय करतात. देवारे आमच्या गावापासून जवळजवळ 8 किलोमीटर आहे. मार्केट वगैरेला इकडेच येतात लोक आमच्या गावातून. इथे दर मंगळवारी आठवडी बाजार असतो. चला देवाऱ्यातलं आपलं काम झालं आहे. आता आपण निघालो आहे. मांदेली, कोळबी, बिलजा. तर चला मंडळी, आपण असेच भेटणार आहोत गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तर हे आजचं लग्न झालं. तर उद्याला आमच्या उषाचा साखरपुडा आहे. तर ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यानंतरला मग परवाला हळद आणि त्यानंतर 9 तारखेला लग्न. तर असं काहीच प्रोग्राम असणार आहे. तर आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये ते सुद्धा कार्यक्रम सगळं बघणारच आहोत. तर आता हे लग्न आहेत ना, ते थोडे लवकर आहेत. त्यामुळे जी जवळची नातेवाईक आहेत तेच मंडळी आत्ता सध्या तरी गावाला आलेले आहेत अजून. आणि 10 तारखेच्या पुढे येणारी संख्या आहे ती भरपूर असणार आहे गावाकडे. तेव्हा गावाकडच्या लोकांची संख्या खूप असेल. मात्र आता सध्या कमी आहे, कारण का गावच्या ज्या पूजा आहेत, सार्वजनिक पूजा असतात, तर गावच्या सार्वजनिक पूजा आहेत त्या 10 तारखेच्या नंतरच आहेत. म्हणजे आमच्या मला वाटतं वाडीची 14, त्यानंतरला गावची 16 तारखेला आहे, साई मित्रमंडळाची असणार. तर अशा प्रकारे गावामध्ये सतत मग कार्यक्रम चालू असतात. तर ते 15 तारखेच्या नंतरच असतात. तर ते मग विचार करून लोक मग गावाला येतात. आणि आता जर आले असते तर मध्ये गॅप भरपूर पडतो, मग जास्त दिवस थांबावं लागतं. मग तर आपण लवकरच ट्रॅव्हल ब्लॉगिंग चालू करणार आहोत. तर खूप नवनवीन ठिकाणी फिरणार आहोत, जिथे मी पहिल्यांदाच जाणार आहे. तर ती ठिकाणं बऱ्याचदा एखादी दुसरे राज्य असतील, एखादा महाराष्ट्रातीलच एखादा जिल्हा असेल, किंवा इतर राज्यसुद्धा असेल. आणि बघूया जसं जमेल तसं. तर आपल्याला दुसऱ्या देशामध्ये सुद्धा जायचं आहे. आताच मी बोललं तर ते अति होईल. तर सुरुवात तर आधी पहिल्यांदा केली पाहिजे. तर सुरुवात आपली आजूबाजूच्या गावातून असेल, त्यानंतरला मग इतर आजूबाजूचे जिल्हे, त्यानंतरला मग इतर राज्य, असं काहीसं असेल.
तर बघूया कसं होतं आहे. मला खूप आवडेल. तर होप की तुम्ही ते व्हिडिओ पाहाल, एन्जॉय कराल. मी तुम्हाला नवीन नवीन ठिकाणं दाखवेन. तर खूप मजा येणार आहे मला तरी फिरायला, आणि नक्कीच तुम्हालासुद्धा व्हिडिओमध्ये पाहायलासुद्धा मजा येईल. तर मंडळी असेच भेटणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तर चला मंडळी, आपण असेच भेटणार आहोत गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा. चला तर बाय.